नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम. आज आपण क्वेश्चन टॅग शिकणार आहोत. टॅग क्वेश्चन. क्वेश्चन टॅग क्वेश्चन. लक्षात ठेवा, होकारार्थी वाक्ये, सहाय्यकारी क्रियापद. वाक्ये, सहाय्यकारी क्रियापद. होकारार्थी वाक्ये, सहाय्यकारी क्रियापद. एनटी आणि जर कर्ता, एनटी नंतर कर्ता म्हणजे सर्वनाम घ्यायचं. सर्वनाम घ्यायचं. आणि होकारार्थी वाक्य असेल तर सहाय्यकारी क्रियापदाला एनटी लावायचं आहे. आणि नकारार्थी वाक्य असेल तर सहाय्यकारी क्रियापद आणि नॉट लावण्याची काही गरज नाही. आणि कर्ता सर्वनाम घ्यायचा आहे. कर्ता सर्वनाम घ्यायचं आहे. सर्वनाम हे जोडायचे आहेत. हे प्लस मध्ये जोडायचे आहे. जोडायचे. लक्षात ठेवायचं आहे, कर्ता हा जो कर्ता आहे, हा कर्ता जर नाम असेल तर क्वेश्चन टॅग मध्ये सर्वनाम वापरावे. लक्षात ठेवायचं आहे, कर्ता जर नाम असेल, सर्वनाम नाही, नाम असेल, राम, श्याम, गीता, लता, कोणताही कुत्रा असो, मांजर असो, डॉग, कॅट असे नाम असतील तर त्या ठिकाणी त्या नामाच्या ऐवजी जसं व्यक्ती असेल तर काय वापरायचं आहे, सर्वनाम ही, सी, इट. आणि कुत्रा, मांजर असेल तर सर्वनाम काय वापरलं जाईल, इट शब्द वापरला जाईल. तर असं नाही की इटच वापरला पाहिजे, तर त्याऐवजी त्यानुसार आपल्याला वेगळाही सर्वनाम, म्हणजे जर आपण रचना पाहिलं तर इटच्या ऐवजी ही देखील वापरल्या जाईल, असं काय नाही आहे. माणसालाच नाही तर एखादा कुत्रा असेल, बैल असेल, सिंह असेल तर त्याला आपण व्यक्तीसारखा हिच्या संबोधन आपण करू शकतो. चला, तर आपलं लक्ष आहे या गोष्टीकडे. नकारार्थी वाक्य असेल तर सहाय्यकारी क्रियापदाला, म्हणजे सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं आहे आणि कर्ता घ्यायचा आहे. परंतु कर्ता जरी आता सांगितलं, कर्ता जर नाम असेल तर त्याला सर्वनामामध्ये बदल करायचा आहे. वाक्य पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, जे काही मी बोलतो आहे, सांगतो आहे, त्याचे जेव्हा तुम्ही वाक्य पाहाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल. तर लक्षात ठेवायचं आहे, जे काही मी माहिती सांगतो आहे ही पुस्तकातलीच माहिती आहे, मी माझ्या जवळची माहिती सांगत नाही आहे. तर एक लक्षात ठेवायचं आहे, हे अल्टिमेट जे पुस्तक आहे, या अल्टिमेट मधलेच ह्या तुम्हाला
क्वेश्चन टॅगच्या रचना समजून देतो आहे. दुसरी पुस्तक इन्स्टंट आहे. या इन्स्टंट मधल्या ह्या 3 प्रकारचे क्वेश्चन टॅग आहेत. हे देखील मी तुम्हाला सांगतोय समजून, त्याचे उदाहरणं देतो आहे. तर अशा क्वेश्चन टॅग शिकविणाऱ्या अनेक पुस्तकं आहेत. पुस्तकाची काही कमी नाही आहे, परंतु गोष्ट अशी आहे की अ बॅड वर्कमन ब्लेम हिज टूल्स. अ बॅड वर्कमन ब्लेम हिज टूल्स. स्टूल नाही, टूल्स. नाचता येणं अंगण तेळा अशा प्रकारची गोष्ट आहे. जर शिकताच येत नसेल, डोक्याचा वापरच करता येत नसेल, तर त्याच्यासमोर कितीही मोठा तज्ज्ञ व्यक्ती आला आणि त्या विषयाच्या इंग्रजी शिकवण्याच्या गोष्टी सांगितलं, ते व्यक्ती देखील खूप दिवसापासून काम करतात, मोठमोठ्या पुस्तकात लिहितात. परंतु आज मी पाहतो आहे सर्वत्र एवढ्या इंग्रजी शाळा आणि 15 वर्षापासून छोटीशी इंग्रजी, बेसिक इंग्रजी शिकवतो आहे. परंतु इंग्रजी शाळेमध्ये जाऊन सुद्धा एकही विद्यार्थी मला नाही मिळालं. आणि आता आमचेच काम करणारा रोहित खेत्रे सर 5-7 वर्षापासून काम करत आहे. तो आता घरोघरी जातो आणि घरोघरी जाऊन इंग्रजी शाळेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना, तो मग 5वी पासून तर 10वी 12वीचा असो, पाहतो आहे. क्वेश्चन टॅग जो आहे हा परीक्षेत येणारच प्रश्न आहे. तर अशा पद्धतीच्या अनेक गोष्टी याच्या व्हिडिओज बनवून आम्ही आतापर्यंत पाठवलेल्या आहोत. परंतु साध्या ज्या गोष्टी आहेत, मुलांना इरेग्युलर वर्ब क्रियापद येत नाही, बीचे रूप म्हटल्यानंतर ते माहीत नसते. इज आर एम वॉज वर शॅल बी विल बी. हॅवचे रूप माहीत नसतात. हॅव हॅज जो आहे याचा फरक माहीत नाही. विल हॅव शॅल हॅव म्हणजे काय हे माहीत नाही. डू डजचा फरक नाही. तर अशा पद्धतीनं इंग्रजी शाळेत जाणाऱ्या मुलांचीच मोठी विचित्र प्रकार आहे, स्ट्रेंज काइंड. तर लक्षात ठेवायचं आहे, पालकांनी जेव्हापर्यंत जागृत होत नाही तेव्हापर्यंत हा गडबड घोटाळा चालत राहील. आणि इंग्रजांच्या नंतर आता इंग्रजी शाळांचा मस्त धंदा व्यवसाय सुरू झालेला आहे. आणि या व्यवसायामध्ये सर्वसामान्य लोक फसल्या जात आहेत. वर्षभर बसून खातील तेवढा पैसा ते शिक्षणासाठी खर्च करत आहेत. आणि आम्ही सांगतो त्या ऐकायला, तर आम्ही एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभवातून सांगतो, घरोघरी जातो, मोठ्या मुश्किलनं 10तून एखादा ऐकतो आणि 100तून 2-4 विद्यार्थी इकडे आपल्या क्लासमध्ये येतात. तर हा जो प्रकार आहे तेच आहे की शिक्षण म्हणजे काय, शिक्षणाचे मूळ म्हणजे काय, दुःखाचे मूळ म्हणजे काय हे लोकांना कळत नाही. ठीक आहे, तर यासोबत मी तुम्हाला भाषण प्रवचन देतो. याच्यासाठी देतो की तुम्हाला जीवन कळणं महत्त्वाचं आहे. ह्या गोष्टी शिकणं म्हणजे खरी अक्कल प्राप्त करणं नाही आहे. परंतु जे भाषण प्रवचन देतो आहे त्या गोष्टी जर तुम्हाला समजल्या तर निश्चितच तुम्हाला ह्या गोष्टी शिकणं सोपं होऊन जाईल. चला, तर विद्यार्थी मित्रांनो, समजलेलं आहे आज्ञार्थक वाक्य, सहाय्यकारी क्रियापद. पुन्हा याच्यासाठी सांगतो आहे कारण की टाइमपासच्या गोष्टी बरोबर तुम्ही लक्षात ठेवता, परंतु ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या मात्र तुम्ही लक्षात ठेवत नाही. आणि लक्षात राहाव्या म्हणून पुन्हा सांगतो आहे. तर होकारार्थी वाक्य सोबत सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं आहे. आणि NT नॉट इथं एक शब्द काढलेला राहते, अपॉस्ट्रोफी जो चिन्ह आहे तो म्हणजे NT म्हणजे नॉट. आणि कर्ता मात्र नाम घ्यायचं नाही आहे, सर्वनाम घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीचे. आणि नकारार्थी वाक्य असेल त्याला सहाय्यकारी क्रियापद नॉट घ्यायची गरज नाही आहे, कारण की नकारार्थी पहिलेच्या याच्यामध्ये नॉट वापरलेला असणार. त्याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद कर्ता म्हणजे कर्तेच्या ठिकाणी सर्वनाम वापरायचं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. तर विधानार्थी वाक्य, होकारार्थी वाक्य यालाच एक समोर छोटासा टॅग लावतो, क्वेश्चन टॅग लावतो. म्हणजे याच्यामध्ये 2 वाक्यांची जोडणी होते. 2 वाक्य मिळून हा क्वेश्चन टॅग तयार होतो.
हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर पुन्हा एकदा सांगतो आहे की विधानार्थी वाक्यांच्या शेवटी प्रश्नार्थी शब्दसमूह म्हणजेच क्वेश्चन टॅग तर क्वेश्चन टॅग जोडून बनवलेले जातात. हे क्वेश्चन टॅग जे आहे ते जोडून बनवलेले जातात. सामान्यपणे होकारार्थी वाक्यांच्या शेवटी नकारार्थी व नकारार्थी वाक्यांच्या शेवटी होकारार्थी प्रश्न जोडला जातो. अशा जोडलेल्या शब्दसमूहाचा अर्थ मराठीत ना, नाही का, हो, हो ना यासारखे होतात. हे प्रश्न केवळ खात्री करण्यासाठी विचारले जातात. विचारणाऱ्याला समोरच्या व्यक्तीकडून सहमती अपेक्षित असते, पण एखाद्या वेळेस आश्चर्य व्यक्त करण्यासाठी सुद्धा क्वेश्चन टॅग जोडला जातो. अशा परिस्थितीत क्वेश्चन टॅगची रचना होकारार्थीच्या शेवटी होकारार्थी आणि नकारार्थीच्या शेवटी नकारार्थी याप्रमाणे असते. मराठीत याचा अर्थ खरंच सारखा आपण घेऊ शकतो. तर टॅग क्वेश्चन खरं म्हणजे दोन वाक्यांचा बनलेला असतो. एक साधे व एक प्रश्नार्थी. खात्री करण्यासाठी विचारल्या जाणाऱ्या टॅग क्वेश्चनमध्ये वर दिलेल्या रचनेप्रमाणे होकारार्थीच्या शेवटी नकारार्थी, पहा आता समजून सांगितले, होकारार्थीच्या शेवटी नकारार्थी व नकारार्थीच्या शेवटी होकारार्थी भाग असतो. तर एक लक्षात ठेवायचं आहे, हे मी पुस्तकातून पाहून डेफिनेशन व्याख्या सांगितलेले आहे ह्याच गोष्टी समजण्यासाठी. तर लक्षात ठेवायचं आहे, कोणत्याही पुस्तकामध्ये कोणताही टीचर तुम्हाला शिकवेल, परंतु स्वतः मात्र तुम्हाला या गोष्टीचा प्रॅक्टिस करावं लागणार आहे. तर पहा, आता उदाहरणामध्ये जरी आपण पाहायचं झाला तर 15-20 मिनिटामध्ये ह्या गोष्टी तुम्हाला सांगतो आहे. जसं यू आर रेडी, यू आर रेडी यालाच आपण प्रश्न विचारताना आर यू रेडी असा म्हणतो, पण हा क्वेश्चन टॅग करताना मात्र यू आर रेडी जो आहे, यू आर रेडी साधा वाक्य आहे, यू आर रेडी. तर क्वेश्चन टॅग करताना मात्र याला काय करायचं आहे, समोर कॉमा देऊन आरंट यू क्वेश्चन टॅग जोडायचं. आरंट म्हणजे आर नॉट यू, आरंट यू. यू आर रेडी, आरंट यू याचा अर्थ असा आहे की तू तयार आहेस, आहेस ना, नाही आहेस का, अशा पद्धतीनं खात्री करण्यासाठी हे विचारले जाणारे प्रश्न आहेत. तर एक साधा वाक्य असतो जो वर सांगितल्याप्रमाणे. तर बघायचं आहे होकारार्थी, त्याला सहाय्यकारी क्रियापदाला आपण नॉट लावलेला आहे. आर, हा आर सहाय्यकारी क्रियापद आहे, त्याला आपण नॉट लावलेला आहोत. आणि हा जो काय आहे, यू आहे, सर्वनाम आहे, त्याला यूच घेण्यात आलेला आहे. इथं नाम असतं तर त्याचं सर्वनाम केलं असता. चला तर आता समोर पाहू दुसरे वाक्य. दुसरा वाक्य आपण घेऊ, यूचाच घेऊ. यू लाईक मँगो, यू लाईक मँगो, यू लाईक मँगो, कॉमा द्यायचा आहे. आता पहा, यू लाईक मँगो, पहिला वाक्य जो आहे इथं आर आलेला आहे, बीचे रूप आलेलं आहे. इथं मात्र तसं नाही, कारण की हा साध्या काळाचं वाक्य आहे. कोणतीही गोष्ट करताना आपल्यासमोर काळ यायला पाहिजे, टेन्स यायला पाहिजे, तर इंग्रजी शिकायला आणि समजायला अजून सोपी होते. तर यू लाईक मँगो साधा काळ असल्यामुळे साध्या काळामध्ये नॉट म्हणजे एन-टी लावताना काय येणार, तर प्रेझेंट सिंपल टेन्सचा वाक्य असल्यामुळे इथं डोंट येणार, डू नॉट येणार, डोंट. आणि काय येणार, सर्वनाम.
यू लाईक मँगो, डोंट यू? यू लाईक मँगो, डोंट यू? तर तुला आंबा आवडतो, नाही का, नाही आवडत का, असा त्याचा अर्थ होते. आता एक लक्षात ठेवायचं आहे, शेवटी काय करायचं आहे आपल्याला, सहाय्यकारी क्रियापदाला नॉट लावल्यानंतर समोर पुन्हा अजून लाईक शब्द वापरायचा नसते. फक्त यालाच सहाय्यकारी क्रियापदाला वापरल्यानंतर त्यालाच नॉट लावल्यानंतर होकारार्थी असेल तर नॉट, नकारार्थी असेल तर नॉट लावण्याची काही गरज नाही, आणि त्याच्यासमोर सर्वनाम कर्ता लिहायचं असते. तर अशा पद्धतीनं एवढे सोपी वाक्ये तुम्ही प्रॅक्टिस कराल तर एकदम व्यवस्थित समजतील. तर विचित्र वाटतो. आता याच्यामध्ये पहा, इट सीम्स स्ट्रेंज. आता इथं मात्र यू नाही आहे. विचित्र वाटतो तर इट सीम्स, सीम्स. पहा, साधा काळ असल्यामुळे इथं यस लागलेला आहे. एक एक गोष्ट बरोबर लक्षात घ्या. स्ट्रेंज, आता हा जो शब्द आहे स्ट्रेंज, विचित्र, विचित्रासाठी स्ट्रेंज शब्द आहे. आता याला क्वेश्चन टॅग लावायचा आहे, कॉमा देऊन क्वेश्चन टॅग लावायचा आहे. तर पहा, आय आणि यू सोबत काय येतो, डोंट येतो. परंतु कर्ता एकवचनी असल्यास आय आणि यू हा अपवाद असते. आपण सिंपल प्रेझेंटेशन मध्ये पाहिलं. परंतु आय आणि यू अपवाद असल्यामुळे यांच्यासोबत डू, डोंट असंच वापरला जातो. परंतु इथं मात्र एकवचनी कर्ता असल्यामुळे इथं मात्र डोंट येणार नाही. तर जसं यस लावला तसंच इथं देखील डज आणि डजला डझंट. आणि आता काय येणार, तर इट हा जो शब्द आहे तर कर्ता तर येणारच, सर्वनाम तर येणारच, इट क्वेश्चन टॅग. तर अशा पद्धतीनं वाक्य होतात. दुसरं अजून वाक्य घ्या. जसं आरचं आपण वाक्य घेतलं, एक आरचा वाक्य घेऊ. आरचं जो वाक्य आहे लक्षात घ्यायचं आहे. तर यू आर, आर यू नाही. तर प्रश्न डायरेक्ट आपण प्रश्न करतो तर आर यू येईल. परंतु क्वेश्चन टॅग लावताना मात्र इथं यू आर लुकिंग फॉर जॉन. पहा, लुकिंग फॉर जॉन, आर लुकिंग ING. हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वाक्य आहे. लक्षात ठेवायचं आहे, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वाक्य आहे. टेन्स समजणं आवश्यक आहे. कोणता टेन्सचा वाक्य आहे ते समजलं तर खूप काम सोपी होऊन जातो. आणि म्हणून इथं लक्षात ठेवायचं आहे, आरंट यू. तर इथं यू सहाय्यकारी क्रियापद आर, याला नॉट लावा आणि यू करायचं आहे. समजा हा जॉन इथं राहिला असता तर ही आला असता. चला, आता वेळ धावत आहे. हे सलाम चौकच्या पुस्तकातले वाक्य आहेत. टाइम इज फ्लाइंग, पाचवं वाक्य. इज फ्लाइंग, टाइम इज फ्लाइंग, टाइम इज फ्लाइंग, वेळ धावत आहे. आता पहा, याच्यामध्ये टाइम आहे परंतु या वाक्यामध्ये कर्ता मात्र नाही आहे. मग अशा वेळेस कर्ता कोणता घ्यायचा तो आपल्या समोर प्रश्न असते. तर पहा, इज आहे सहाय्यकारी क्रियापद आहेच, म्हणून इथं इजंट म्हणजे इज नॉट.
आता प्रश्न असे जरी वाक्य असतील तर आपल्याला काय करायला पाहिजे? कर्ता अशा वेळेस समजा आपण जसं देअर घेतो वाक्य बनवण्यासाठी, तसाच इथं देखील कर्ता इट घ्यावा लागेल. संपलं. लक्षात ठेवायची एक गोष्ट, इट घ्यावं लागणार आहे. विद्यार्थ्यांना काम सोपं करणारं, हा एकदम सोपं काम करून देणारं, ह्या देण्यासाठी किंवा सोपं काम करून देण्यासाठी आम्ही एक एक गोष्टींचा सविस्तर सांगत राहतो, आरामात आणि हळू सांगत राहतो. त्याच्यानंतरचं जे वाक्य आहे, इट्स व्हेरी हॉट टुडे. इट्स व्हेरी हॉट टुडे. इट्स हॉट टुडे. इट्स व्हेरी हॉट टुडे. इट्स म्हणजे इट इज, लक्षात ठेवायचं आहे. मग इट्स इथे इज आहे, तर मग इथं काय येणार? इजंट. इट्सचा इजंट होणार. इट्सचा इजंट होणार. आणि मग समोर इट तर आहेच, समोर इट वापरला जाईल. हा एक प्रकार झाला. आता दुसऱ्या प्रकाराकडे आपण पाहू. दुसरा प्रकार जो आहे नकारार्थी वाक्यांचा. हा पहिला प्रकार होकारार्थीचा झाला. होकारार्थी आता आपण घेणार आहोत नकारार्थी. नकारार्थीमध्ये बघू आता नंबर 1. नंबर 1 नकारार्थी मधले नंबर 1. तर आय एम नॉट डेफ. आय एम नॉट डेफ. नॉट आलेलं आहे. मग आता काय ना, एकदम सोपं काम आहे. नॉट असेल तर डायरेक्ट सहाय्यकारी क्रियापद एम घेतला जाईल. संपलं. एम आय आणि क्वेश्चन मार्क द्यायचा आहे. आय एम नॉट अ चाइल्ड. दुसरा वाक्य घ्या. आय एम नॉट अ चाइल्ड. इथं पण काय येणार? एम आय. नॉट अ चाइल्ड. मी लहान मुलगा नाही. आय एम नॉट अ चाइल्ड. मी लहान मुलगा नाही. आहे का? असा होईल. आहे का? असा होईल. एक वाक्य, आय डिडंट आस्क यू. आय डिडंट आस्क यू. पास्ट टेन्सचं वाक्य आहे. डीड आहे, मग सहाय्यकारी क्रियापद डीड. समोर जो आय आहे, तर मग समोर काय येणार? आयच येणार. इथं नाम राहिला असता, माझ्या आयच्या ठिकाणी माझं नाव राहिला असता राजेश, तर मग इथं काय वापरावं लागलं असता? ही वापरावं लागलं असतं. इथं आय वापरला जाईल. डीड आय. बाकी आस्क यू हे समोरचे शब्द वापरण्याची गरज नाही. छोटासा टॅग क्वेश्चनचा छोटासा तुकडा आपण जोडतो, त्यालाच आपण क्वेश्चन टॅग असे म्हणतो. तर हे खरं नाही. एक वाक्य अजून घेतो आहे, 4 वाक्य याचे देतो आहे. तर हे खरं नाही. इजंट ट्रू. इजंट ट्रू. पहा, इज इजंट म्हणजे इज नॉट ट्रू. कॉमा द्यायचा आहे. इज नॉट ट्रू. इजंट ट्रू. तर लक्षात ठेवायचं आहे, इथं इजंट ट्रूच्या पहिले आपल्याला, कारण की प्रश्न होईल डायरेक्ट, म्हणून इथं करता इट इज नॉट ट्रू. तर लक्षात ठेवायचं आहे, इट इज नॉट म्हणजे इट इजंट ट्रू. इट इजंट ट्रू. रिपीट करतो आहे,
कारण की इथं शब्द सुटला होता. तर रिपीट करतो आहे, इट इजंट ट्रू. आणि कॉमा देऊन काय करायचं आहे, तर सहाय्यकारी क्रियापद इज आहे आणि नॉट लावता येणार नाही कारण की नॉट पहिलेच लागलेलं आहे. तर नॉट असणाऱ्यांना डायरेक्ट होकारार्थी टॅग जोडायचा आहे. तर इज इट असं होणार. म्हणजे ज्याचा अर्थ आहे हे खरं नाही, आहे खरं, हे खरं नाही, चुकीचं आहे, मग हे बराबर आहे, खरं आहे असं होतं. आता तिसरा जो प्रकार आहे, थोडक्यामध्ये 2-3 मिनिटामध्ये तिसरा प्रकार पण आपण पाहतो आहे. तिसरा प्रकार, वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला कोणताही क्वेश्चन टॅग परीक्षेत सोडवायला सोपं जाईल. या प्रकारामध्ये आज्ञार्थी वाक्याच्या शेवटी, या प्रकारामध्ये हा जो प्रकार आहे, ह्या 2 प्रकाराच्या व्यतिरिक्त हा जो प्रकार आहे तिसरा, तर आज्ञार्थक व्यक्तींच्या, आज्ञार्थक वाक्यांच्या शेवटी, पुन्हा रिपीट करतो आहे, आज्ञार्थक वाक्यांच्या शेवटी जोडला जाऊ शकणारा एक लहान प्रश्न, तर विल यू, शॉल यू चा वापर याच्यामध्ये होईल. जसं कम अँड हेल्प मी, आज्ञार्थक वाक्य आहे कम अँड हेल्प मी, हा आज्ञार्थक वाक्य आहे. कम अँड हेल्प मी, मला मदत कर, तर ये मला मदत कर, कम म्हणजे ये, अँड आणि हेल्प मी मला मदत कर, त्याला क्वेश्चन टॅग जोडताना वापरावं लागेल विल यू असं वापरावं लागेल, विल यू. त्याच्यानंतर मला थोडी मदत कर, गिव्ह मी अ हँड, हात दे नाही, तर मला मदत कर, गिव्ह मी अ हँड. याच्यामध्ये देखील तुम्हाला गिव्ह मी अ हँड याच्यामध्ये विल यूच वापरावं लागेल. देशील का असं त्याचा अर्थ. तिसरा जो वाक्य आहे, तिसरा प्रकारामधलं तिसरा वाक्य, तिला माझा नमस्कार सांग, गिव्ह हर माय विशेस, गिव्ह हाच हर माय विशेस, गिव्ह हर माय विशेस. विल यू हाच क्वेश्चन टॅग जोडायचा आहे, छोटा विल, सांगशील तिला माझा विशेष जो शब्द आहे त्याचा अर्थ तर नमस्कार विशेष साठी वापरलेला, म्हणजे तिला माझा नमस्कार सांगशील का असा त्याचा अर्थ. आन्सर द फोन, इथं चौथा वाक्य, आन्सर द फोन म्हणजे फोन घे, आन्सर द फोन, फोनला उत्तर दे. विल यू प्लीज वापरू शकता तुम्ही, प्लीज. शेवट होता आहे, शेवटचा एक वाक्य देतो आहे आणि मग इथं हा एपिसोड संपवतो आहे क्वेश्चन टॅगचा. एक अत्यंत महत्वाचा प्रचलित आज्ञार्थक वाक्य जो आहे लेटचा वाक्य आहे, लेट्स गो होम नाऊ, लक्षात ठेवायचं आहे. लेट्स गो होम नाऊ. घ्या मित्रांनो, लेट्स गो होम नाऊ. आता इथं मात्र तुम्हाला समजून देतो आहे, लेटच्या वाक्यामध्ये हा लेट्स जो आहे अपॉस्ट्रोफी एस याचा अर्थ काय होतो आहे, लेट अस. हा जो लेट आहे, लेट अस, लेट अस.
लेट अस. अस तर लक्षात ठेवायचं आहे, वी असेल, आय असेल, वी असेल आणि आय असेल. लक्षात ठेवायचं आहे, आय किंवा वी असेल तर अशा वेळेस आपण प्रश्नार्थक वाक्यामध्ये विल वापरत नाही, कारण की अपवाद आहे, विल वापरत नाही. तर बाकी वाक्यामध्ये आपण साध्या वाक्यामध्ये कोणत्या वाक्यामध्ये विल वापरतो, परंतु प्रश्नार्थक वाक्यामध्ये आपण विल वापरत नाही. आणि म्हणून लेट असचा अर्थ सांगितला, लेट असचा अर्थ सांगितलं, लेट्स गो होम नाऊ. तर इथं काय होणार, विल येणार नाही तर शाल येणार, शाल वी. इथं अस आहे तर असचा काय होईल, शाल वी, शाल वी. लेट अस, अस, वी, अस, अवर. तर काय होणार, इथं काय येणार, सर्वनाम काय येणार, वी येणार. तर आणि शाल. बाकी आपण वाक्यामध्ये विल घेतलं, परंतु अशा वाक्यामध्ये, लेटच्या वाक्यामध्ये आपल्याला काय वापरावं लागेल, आणि लेटचं वाक्य म्हणजे लेट असच्या वाक्यामध्ये शाल वीच वापरावं लागेल. तर अशा पद्धतीनं तुम्हाला आज या अर्ध्या घंट्याच्या एपिसोडमध्ये क्वेश्चन टॅगच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. तुम्ही वेगवेगळ्या पुस्तका विकत घेऊन 1760 ठिकाणी ट्युशन क्लास न लावता आणि काही गरज नाही इंग्रजी शाळेत जाण्याची, वाटेल तेवढा पैसा खर्च करण्याची. आपल्या मराठी माध्यमातच भरपूर चांगल्या गोष्टी आहेत. जर तुम्ही तेच यदि समझ हो तो हर पत्थर सीढ़िया बन जाता है, वरना ना समझ सीढ़ियों को भी पत्थर समझ लेते हैं. अनुभवातून एक एक गोष्ट तुमच्यासाठी 15 वर्षापासून सांगतो आहे. आणि आज पाहता पाहता मला देखील इथंच वाक्य मिळालेलं आहे, हँड्स. मला देखील हँड्स रोहित खेत्रे सरांचं मिळालेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून आता अजून जबरदस्त मोठं काम सुरू होण्याच्या मार्गावर आहे. निश्चितच डू गुड हॅव गुड याच्यामध्ये किती ताकद असते याचा मला आलेला हा जबरदस्त अनुभव आहे. तर माझं म्हणणं तेच आहे की मित्रांनो, आपण देखील जसं आमच्या मनामध्ये ह्या गोष्टीची निर्मिती झाली, आम्ही तुम्हाला देतो आहे. देणाऱ्यांनी देत जावे, घेणाऱ्यांनी घेत जावे. एक दिवस घेता घेता देणाऱ्याचे हातच घ्यावे, म्हणजेच त्यांच्यासारखंच आपण करावा. ज्या गोष्टी मी देतो अशाच पद्धतीनं तुम्ही देखील करायला लागा. पहा, मग तुम्हाला ईश्वरी प्राप्ती, आनंदाची प्राप्ती, शांती सुखाची प्राप्ती 100% मिळेल आणि जीवनाचा खरं ज्ञान तुम्हाला मिळेल. तर या ज्ञानातून अत्यंत महत्त्वपूर्ण ज्ञानाकडे आपल्याला सफर करायची आहे, ज्याच्यामध्ये खऱ्या ज्ञानाचे रहस्य छुपलेले आहे. दॅट्स ऑल.